एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळे आमदार आणि जे मंत्री आहेत त्यांनी आता दौऱ्यांचा धूमधडाका लावलेला आहे आणि विदर्भातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळे कार्यकर्ते आणि जे नेते आहेत नेते पिंजून काढत आहे आणि सगळ्या नेत्यांची एकच भावना झालेली आहे की एकनाथ शिंदे यांनी परत पुन्हा मुख्यमंत्री व्हावं. बच्चू कडू आपल्यासोबत बच्चू कडू यांनी देखील काही कालच जी सभा झाली भंडाऱ्याची त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असं म्हटलं. भाऊ, एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा जी आहे तर संपूर्ण शिवसैनिकांनी व्यक्त केली. तुम्ही देखील काल वक्तव्य केलं. काय झालं, देवाभाऊच्या कार्यपद्धतीवर शिवसेना नाराज आहे काय? नाही, कार्यपद्धतीवर नाराज असण्याचं कारण नाही. आणि आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करावं आमच्या मनात ते राहू नये म्हणजे याच्यासारखं दुर्दैव नसेल. आमच्या मनात काय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे का काँग्रेसचा झाला पाहिजे? अरे, आमच्या शिवसैनिकांच्या भावना आमच्या नेत्याप्रती अतिशय प्रामाणिक आहे आणि एक सेवाभावी माणूस या महाराष्ट्राला पुन्हा मुख्यमंत्री कसा मिळेल याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. सगळे शिवसैनिक कामाला लागणार, आमदार मंत्री सगळे आम्ही पाहतो धावल्याशिवाय राहणार नाही. आणि ते म्हणणं काही गैर नाही आहे. आम्ही ते उलट म्हणतो का देवाभाऊचं प्रमोशन झालं पाहिजे, ते देशाच्या उच्च पातळी स्तरावर गेले पाहिजे, तिथून महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला पाहिजे, ह्याही आमच्या अपेक्षा आहे. त्याच्यानं मित्रपक्षाच्या सोबतच आमचाही पक्ष हा शिवसेनेचा सत्तेवर येऊन तो मुख्यमंत्र्याच्या पदावर कसा जाईल ही प्रामाणिक इच्छा आमची आहे आणि ते आम्ही करत राहू. भाऊ, देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री असताना विदर्भात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होता याचा उल्लेख देखील आपण केला. काय म्हणणं या संदर्भात तुमचं? मला वाटतं त्या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. का इकडे आपण आम्ही देवाभाऊला पाहिलंय विधानसभेमध्ये विदर्भाचा अनुशेष मांडताना बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकल्या. विदर्भातल्या कशा पद्धतीनं बजेटमध्ये त्यांना कमी दिल्या जातं, बजेट कमी कसं दिलं जातं, सिंचनाचं असेल, ह्या अनेक गोष्टी. जसं बीटी देशमुखांच्या सोबतच देवाभाऊचे भाषण आम्ही ऐकत होतो आणि तेव्हाच आता तोच जर मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ असताना विदर्भातल्या आत्महत्या का होतं हे चिंतनाचा विषय आहे. अर्थात ते कमी ते काम करत नाही, त्यांचं कर्तृत्व कमी असं म्हणायचा विषय नाही आहे. विषय आहे का त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे ना. काही ह्या आत्महत्या कशा थांबेल त्याच्यासाठी काय आपण उपाययोजना केल्या पाहिजे. तुम्ही सांगा, अजूनही धानाचं बोनस भेटलं नाही, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धान खरेदी केल्या गेला नाही, हरभऱ्याचं खरेदी केला नाही, संत्र उत्पादक शेतकरी रोज आपले झाडं उपडतात, बगीचे नष्ट केले जात आहे. जे नागपूर विदर्भ संत्र्याच्या नावानं ओळखलं जातं ती ओळख मिटण्याची शक्यता आहे. मग असं सगळं असताना यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं एवढी प्रामाणिक इच्छा आहे. एका शासकीय कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचं नाव नव्हतं निमंत्रण पत्रिकेमध्ये. यावरून देखील शिवसेनेमध्ये नाराजी आहे. तुम्ही काय सांगा? तर ते नाव पत्रिकेत जरी नाही टाकलं तुम्ही आणि असंच कार्यक्रम चालू ठेवला तर लोकांच्या हृदयात शिंदे साहेबांचं नाव आहे आणि ते ठासून अधिक निर्माण कसं होईल याच्यासाठी आम्ही कामाला लागू. भाऊ, 30 जून पर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, जरा हातात बांगड्या घातलेल्या नाही, रस्त्यावर उतरू असं ते इशारा तुम्ही दिलेला आहे. तुम्ही काय सांगाल या संदर्भात? तर काही 3-3, 4-4 महिन्यापासून लाडक्या बहिणीला मानधन नाही, घरकुलाचे हप्ते थांबले, PM घरकुल योजना असेल, रमाई आंबेडकर योजना बंदच करून टाकली. म्हणजे एकही घरकुल आता यावर्षी एकही टार्गेट नाही. विमुक्त जाती भटक्या जमातीची जे यशवंत मुक्त वसाहत योजना आहे ते थांबली, शबरी योजना थांबली, जी आदिवासींच्या घरकुलाची होती, थांबली तर थांबली. आणि जे जुने घर आहे त्याला हप्तेच देत नाही आहे, पैसेच आले नाही आहे. नगरपालिकेच्या अनेक घरकुलं थांबलेले आहे. जे गरिबाच्या संबंधित आहे म्हणजे अर्थातच मजुरीचे पैसे, MREGचे, धानाचे पैसे, हरभऱ्याचे पैसे, काही पीक विम्याचे पैसे, हे सगळे जिथं गरिबाचा संबंध येतं ते पैसे का थांबतं, प्रशासन का करतं हे? या सगळ्या असताना प्रशासनाचा एक खडकू थांबत नाही. कधी कलेक्टरचा पगार लेट झाला, कधी आमदाराचा पगार लेट झाला, मग गरिबाचेच पैसे का लेट होतं, त्यालाच का 4-4 महिने लागतं? याचं उत्तर आम्हाला प्रशासनानं दिलं पाहिजे. शासन म्हणतं आम्ही पैसे टाकले, पण प्रशासनाचा जो हलगर्जीपणा आहे तो बाहेर काढण्यासाठी आम्ही 1 जुलैला गोंदियाला आंदोलन करणार आहोत, कलेक्टर ऑफिस घेणार आहोत. भाऊ, शिवसेनेत तुम्ही प्रवेश केल्यापासून अनेक जे नेते आहेत, बडे नेते आहेत, ते शिवसेनेत तुम्ही सामील करून घेत आहे. कशा पद्धतीने तुमचे पुढे वाटचाल राहणार आणि महाराष्ट्रात किंवा विदर्भात शिवसेना मोठी होण्यासाठी आणखी येणाऱ्या काळात काही इतर पक्षांच्या नेत्याचे प्रवेश होतील का? भरपूर चांगले चांगले लोक आम्ही पुन्हा शिवसेनेत कसं घेता येईल, जसं सुधाकर भारसाकडे एक चांगलं उदाहरण होतं. आता दयारामजी काळे आमचे जे बँकेचे संचालक आहे, एकदा अमरावती जिल्हा मजबूत बांधणं झालं का काही अकोला असेल, वाशिम आणि यवतमाळचा काही भाग, काही ठिकाणी संजय भाऊ राठोड काम करताय, गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या भागात सुद्धा आम्ही प्रचंड ताकदीनं कामाला लागलोय आणि खूप चांगले लोक याच्यामध्ये येईल.
हे होते बच्चू कडू यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात शिवसेनेचे सगळे नेते जे आहेत ते पिंजून काढतील आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी सर्व शिवसेनेचे नेते प्रयत्न करतील असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नल सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.